सर्वांना सप्रेम नमस्कार। सहकार मैत्री या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट महेंद्र खरात आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रहो, आज आपण नुकतंच 13/5/2020 रोजी महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ यांनी रोखता आणि तरलता, ज्याला आपण म्हणतो CRR आणि SLR, या संबंधी आपल्याला ज्या सूचना केलेल्या आहेत त्या संबंधी आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी आपलं सहकार मैत्री हे यूट्यूब चॅनल आपण जे सुरू केलेलं आहे ते सहकार चळवळीमध्ये आपण जे कार्यरत आहोत त्या सर्वांना सहकार विषयक विविध विषयांचं त्यामध्ये माहिती व्हावी, प्रबोधन व्हावं यासाठीचा तो दृष्टिकोन आहे। त्यामुळे आपण जर सहकार चळवळीमध्ये कोणत्या ना कोणत्या पदावर कार्यरत असाल तर जास्तीत जास्त आपण आपलं सहकार मैत्री हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवणं यासाठी सहकार्य करावं। हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि जर आपल्या काही कमेंट्स त्यावर असतील तर आपण अवश्य मला द्याव्यात। पतसंस्था, त्यामध्ये नागरी पतसंस्था असतील किंवा ग्रामीण बिगरशेती पतसंस्था असतील किंवा वेतनदारांच्या पतसंस्था असतील, काही प्रमाणामध्ये बँकिंग व्यवहार ते करत असतात। उदाहरणार्थ सभासदांच्या ठेवी स्वीकारणं किंवा जमा झालेल्या ठेवीवर योग्य त्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप करणं, म्हणजे हे जे बँकिंगचे व्यवहार पतसंस्था करत असतात। आणि त्यामुळेच बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 1949 हा जो कायदा आहे आणि यामध्ये कलम 18 आणि कलम 24 ही दोन कलमं जी आहेत त्यामध्ये CRR आणि SLR, त्याला आपण म्हणतो कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, तर ही जी दोन कलमं आहेत ते आपण आपल्या पतसंस्थांना सुद्धा लागू केलेली आहेत। म्हणजेच काय की ताळेबंदाच्या देणे बाजूला जर 100 रुपये ठेव असेल तर त्यापैकी काही रक्कम संस्थेने कॅशमध्ये किंवा बँक चालू ठेव खात्यामध्ये ठेवायची आहे, त्याला आपण रोखता म्हणतो, तर काही रक्कम ही स्वतंत्रपणे बँकांमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवायची आहे। याबाबत रोखता निधी प्रमाण हे जर आपण पाहिलं तर पतसंस्थेने एकूण मागील तिमाहीचे एकूण ठेवीचे किमान 1% इतकी रक्कम ही 1 ऑक्टोबर 2020 पासून रोखता म्हणून स्वतंत्रपणे ठेवायची आहे आणि याच्या नोंदी ज्या आहेत त्या दररोज व्यवस्थापक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रमाणित करायच्या आहेत। आपल्याला माहिती आहे ठेवीमध्ये दोन प्रकार आहेत, त्याला आपण म्हणतो टाइम डिपॉझिट आणि दुसरा आहे डिमांड डिपॉझिट। टाइम डिपॉझिट त्याला आपण म्हणतो की मुदत देय ठेवी आणि डिमांड डिपॉझिट त्याला आपण म्हणतो मागणी देय ठेवी। म्हणजे मागता क्षणीच एखाद्या सभासदाला त्याची ठेवीची रक्कम ही आपल्याला परत करता आली पाहिजे आणि त्यासाठी CRR किंवा रोखता यामध्ये एकूण ठेवीच्या किमान 1% रक्कम ही रोख शिल्केमध्ये आणि स्वतंत्रपणे बँकेच्या चालू ठेव खात्यामध्ये किंवा बचत खात्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतर कायदेशीर तरलता ज्याला आपण म्हणतो SLR, त्याचं जे प्रमाण आहे ते ताळेबंदाच्या देय बाजूच्या एकूण ठेवीच्या 25% रक्कम ही स्वतंत्रपणे मुदत ठेवीमध्ये आपल्याला ठेवायची आहे। आणि हा जो नियम आहे तो 1/7/2019 पासून आपल्याला लागू केलेला आहे आणि हे दैनंदिन पद्धतीने संस्थेचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत किंवा व्यवस्थापक आहेत त्यांनी दैनंदिन पद्धतीने याचं पालन करायचं आहे। यानंतर आस्थापना आणि प्रशासकीय खर्चाचे प्रमाण आपण जर पाहिलं तर आपली जी गुणपत्रिका आहे त्यामध्ये खेळत्या भांडवलाच्या 2.5% पर्यंत हे प्रमाण असावं असं आपल्याला पूर्वी सांगितलेलं होतं। मात्र 13/5/2020 परिपत्रकाने हे प्रमाण 0.5% कमी केलेलं आहे। म्हणजेच बिगर कृषी पतसंस्थेचा आस्थापना व प्रशासकीय खर्च म्हणजेच
एकूण व्यवस्थापन खर्च हा खेळत्या भांडवलाच्या 2% अधिक असणार नाही, हे या परिपत्रकाने आपल्याला निश्चित करून दिलेलं आहे. 13/5/2020 परिपत्रकामध्ये पतसंस्थांचे ठेवीवरील आणि कर्जावरील व्याजदर किती असावेत हे सुद्धा निश्चित करून दिलेलं आहे. पतसंस्थांनी त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त, त्याला आपण म्हणतो कमाल व्याजदर, हा मुदत ठेवीचा 10.5% जास्त नसावा. म्हणजेच यापुढं आपल्याला मुदत ठेवीला 10.50% पेक्षा जास्त व्याजदर आपल्याला देता येणार नाही आहे. त्यानंतर नागरी आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांनी तारणी कर्ज, ज्याला आपण म्हणतो सेक्युअर्ड लोन, तर तारणी कर्जाचा जो कमाल किंवा जास्तीत जास्त जो व्याजदर आहे तो 14% निश्चित केलेला आहे. म्हणजे तारणी कर्जाला आपल्याला 14% पेक्षा जास्त व्याजदर हा ठरवता येणार नाही आहे. त्यानंतर नागरी आणि ग्रामीण बिगर शेती पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जे विनातारणी कर्ज आहे, त्या अनसेक्युअर्ड लोन आपण त्याला म्हणतो किंवा जामीनकी कर्ज आपण त्याला म्हणतो, तर विनातारणी कर्जाच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त कमाल व्याजदर जो आहे तो 16%, म्हणजेच तारणी कर्जाला 14% आहे, तर विनातारणी कर्जाला आपल्याला 16% व्याजदर, म्हणजे 2% जादा व्याजदर आपण विनातारणी कर्जाला घेऊ शकतो, हे यामध्ये परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. आता पुढं आपण जर पाहिलं तर वेतनदारांच्या, ज्याला आपण सॅलरी अर्नर सोसायट्या म्हणतो, यांची एकंदरीत कर्ज वाटपाची किंवा वसुलीची पद्धती वेगळी असते. उदाहरणार्थ वसुली जी असते ती दर महिन्यामध्ये वेतनातून आपण करत असतो आणि त्यामुळे वेतनदारांच्या ज्या पतसंस्था असतात आणि त्यांचे जे शेअर्स आपण दर महिन्याला गोळा करतो आणि त्यातून आपण कर्ज वाटप करत असतो. तात्पर्य असं की वेतनदारांच्या पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जर त्या पतसंस्थेने बाहेरून कुणाकडूनही कर्ज घेतलेलं नसेल आणि सभासदांचे शेअर्स आणि ठेवी, सभासदांचे भाग आणि ठेवी यातून जर कर्ज वाटप केलेलं असेल तर वेतनदारांच्या पतसंस्थांनी त्यांच्या कर्जाचा जास्तीत जास्त व्याजदर जो आहे तो 12% पेक्षा जास्त ठेवता येणार नाही आहे. आता यामध्ये जर पोटनियम आपण पाहिला तर वेतनदारांच्या बाबतीमध्ये 6 ते 12% असा व्याजदर ठरवलेला आहे. आता एक मात्र त्यामध्ये सूट दिलेली आहे की जर वेतनदाराच्या पतसंस्थांनी बाहेरून कुठून कर्ज घेतलेलं असेल, उदाहरणार्थ बऱ्याचदा जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून किंवा इतर बँकांकडून वेतनदारांच्या पतसंस्था ह्या कर्ज घेऊ शकतात आणि त्यामुळे जर वेतनदारांच्या पतसंस्थांनी बाहेरून कर्ज घेतलेलं असेल आणि मग समजा जिल्हा बँकेने कर्ज दिलेलं आहे तर त्यांनी जो व्याजदर लावलेला आहे पतसंस्थेच्या कर्जासाठी त्या व्याजदराच्या 2% पेक्षा जास्त व्याजदर हा पतसंस्थांना बाहेरून कर्ज घेतलेला आहे म्हणून निश्चित करता येईल. यानंतर नियामक मंडळाला अंशदान देणं हे 13/5/2020 रोजी सुचवण्यात आलेलं आहे. त्यालाच आपण स्टॅबिलायझेशन फंड किंवा स्थैर्यता निधी असं सुद्धा म्हणत असतो. आता यामध्ये बिगर कृषी पतसंस्था, त्यामध्ये नागरी पत असतील, ग्रामीण बिगर शेती पत असतील किंवा वेतनदाराच्या पतसंस्था यांनी त्यांच्या दर वर्षाच्या अखेरीला म्हणजेच 31 मार्च अखेरीला ज्या ताळेबंदाच्या देणे बाजूला एकूण ठेवी आहेत, सर्व प्रकारच्या ठेवी धरून ज्या एकूण ठेवी आहेत त्या ठेवीच्या 0.5% 0.05% अशा पद्धतीने वार्षिक अंशदान जे आहे ते स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी म्हणून नियामक मंडळाला देणं आवश्यक आहे. आता यासाठी नियामक मंडळानं एक स्वतंत्रपणे स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे मुख्यालय येथे स्वतंत्र खातं उघडलेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही पतसंस्था असतील त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे या शाखेमध्ये ते पैसे हे ट्रान्सफर किंवा वर्ग करायचे आहेत आणि यासाठी स्वतंत्रपणे अकाउंट नंबरसुद्धा यामध्ये नियामक मंडळानं आपल्याला दिलेला आहे. तो आहे 390341529195. तर तो नंबर असा आहे 390341529195.
52195. तर यावर आपल्याला जे आपलं अंशदान आहे 0.05% ते आपल्याला जमा करायचं आहे वर्षाच्या अखेरीनंतर. नंतर आपल्याला साधारणपणे 45 दिवसाच्या आत ही रक्कम जी आहे ती नियामक मंडळाकडे आपल्याला पोहोच करायची आहे. आणि या बाबतीमध्ये जी काही रक्कम भरणा होणार आहे त्याची माहिती ही आपल्याला नियामक मंडळाला पण द्यायची आहे, निबंधकांना द्यायची आहे. तर माननीय संबंधित निबंधक जे असतात त्या निबंधकांना ही जी माहिती आहे ती ज्या नमुन्यामध्ये ठेवायची आहे तो नमुनासुद्धा आपल्यासमोर मी दिलेला आहे. अनुक्रमांक, संस्थेचं नाव, त्यानंतर 31/3/21 रोजी संस्थेची ताळेबंदाच्या देणे बाजूला असून एकत्रित असलेली ठेव, त्याच्यावर 0.05% प्रमाणे होणारी त्याला आपण तो स्थैर्यता निधी आणि प्रत्यक्ष जमा रक्कम आणि अंशदान जे आहे ज्याला आपण स्थैर्यता निधी म्हणतो ते जमा केल्याचा दिनांक. आता ही जी माहिती आहे ती संस्थेने स्वतंत्रपणे नियामक मंडळाला ईमेलने सुद्धा पाठवायचे आहे. जे काही चलन बँकेमध्ये भरलेलं आहे त्या चलनाची प्रत आणि तो ईमेल हा पतसंस्थेने नियामक मंडळाला करायचा आहे. धन्यवाद.